बक्षिसाच्या माध्यमातून शबाशीची थाप देणारे माणसाचा हजर आहे. तिथं आभारी आहे. आणि किरण क्षीरसागर दिगोर वसंत रसायचा पट्टा अशी कुस्ती लागली. इथं गट नाही, तट नाही, जात नाही, पंत नाही, भेद नाही, भाव नाही. प्रत्येक माणूस कुस्तीवर प्रेम करतोय. पंचावर नियंत्रण असू द्या, कुस्त्या कमी पंच जास्त दिसायला लागली. मैदान पहा तर जवळ केला जावा अशी शांतता लागली. कुस्ती क्षेत्रातले दिग्गज माणसाचा हजर व्हायला लागले. कुस्ती मैदान खचाखच भरायला लागलेलं आहे. कुस्तीचं मैदान रंगलेलं कुस्तीचं मैदान. श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी म्हणजे तिसऱ्या सोमवारच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे कुस्ती मैदान वर्षानुवर्षी येत आहे. नोटा पकडतोय, खात नाही, निस्त्या पकडतोय. ढोलकी आणि घुंगरानं ओळखणारा हे जामखेड तालुका. पैलवानांचा आघार झाले. अनेक गावामध्ये तालीम व्हायला लागल्या. राहुल जगदाळेचा पट्टा अष्टीचा पैलवानीचा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. काही शांतता लागली हो. आणि पलीकड कुणाल झरे विजय झाला. बापू झरेच्या पुतण्या कुस्ती लागते. आष्टीचा पैलवान आणि या गावचा सुपुत्र जवळक्याचा अशी कुस्ती लागली. साधिक वस्ताद पंच आहे. पलीकडे चेअरमन कुस्तीला पंच आहे. आणि काही घडू शकते. ओपन टोप फिनिश पलीकडच्या बाजूला. अष्टीकर बचाव पण रडतोय.
सुंदर कुस्ती चालू सतत चेअरमन साहेब सांगतायत नागपट्टी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बापू झुरेचा पट्टा विजय झाला. संपलेल्या कुस्तीमध्ये काय पूर्ण नाव घ्यायला शंभूराजे कुस्ती संकुलाची उभारणी जरी जामखेडला एक कुस्तीवर प्रेम करणारा माणूस म्हणजे दादा आजबे लाखो रुपयाची तालीम उभा केली. 70 ते 80 पैलवानच्या तिथं सराव करतात या जामखेडला आणि जामखेड तालुक्याला नवचैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांनी तिथं केलेलं आहे. सवाई आयुष्यामध्ये लाल मातीशी निगडीत नसलेला माणूस लाल मातीवर प्रेम केला. मोठी तालीम उभा केली. मॅट आणि जिमची व्यवस्था केली. बापू सारखा कोच तिथं उपलब्ध करून दिला. इकडे शिवम पडदे फिरतो आखाड्यामध्ये पाटोद्याचा बाळासाहेब वडेंचे पटशिष्य त्यालाही जोर पाहिजे. राज ऐश्वर्य जामखेड आणि हरी भगवान पाटोदा अतिशय चमकदार कुस्ती लागली. कुस्ती सोडू नका अशी विनंती देत यात्रा कमिटी. कुस्तीतले चाहते आणि एकेकाचे पैलवान हौसादेवी सूचना करतात पाठीमागे. ज्यांच्या कुस्त्या लागल्या पैलवान चला लवकर. गावातला पोरगावचं कोणाला जोडी कुस्ती सोडायचं तुम्हाला सांगतो आधी. अजिबात जोडी कुस्ती सोडायचं. कुस्ती निकाली होणार. एकही कुस्ती बराबर सोडू नका. पावसाळ्यातही जाहीर करतात. घट्ट आणि काटा कुस्त्या झाल्या पाहिजे. पैलवानाची कदर केली जाते जवळच्या मैदानामध्ये. बोलू नका. डोळे कान उघडे ठेवा. बाजारातला अस्सल माल इथं आलाय. छोटी कुस्ती आखाड्यात चालू झाली. आणि कुस्ती लागते. सावसाहेब मोठ्याने अरमान पठाण शिकरीचा पैलवान अर्जुन वाळुसकर या गावचा पैलवान अशी कुस्ती लागते. मैदान पाहावा तर जवळ केला जावा असं अनेकाला वाटलं पाहिजे. शहाजी बाबूसराव नाना गीतेंचे ते शिवलक मित्र आणि संकटामधले पैलवान यांच्याकडून मला 50 रुपयाचं बक्षीस दिलाय. माझी उत्तर चाललेली बॅटरी चार्जिंग केली. धन्यवाद. बाबूराव तात्या वाळुसकर यांच्याकडून मला 50 रुपयाचे बक्षीस दिले. माझ्या आवाजात आणि शब्दांचं कौतुक करून मी त्यांचा आभारी आहे. निवेदक हारांचा दोरा असतो. तुमच्यासारख्या फुलांचं कौतुक करणं हे निवेदकांचं काम असतं. संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान विजय झालेला आहे.
परवा तुम्ही वाद सोडायची सर जरा पडलेल्या पोरांनी इकडे अजिबात लावायचं नाही. ज्यांनी कुस्ती केली पैलवान विजय होईल अशाच पैलवानांनी कुस्ती केला जायचंय. पराजित पैलवानांनी कुस्ती घ्यायला बाजूला सरकून बसा. समोर उभा असलेले असा आहे बीएमईच्या थिएटर कसं एवढा लागलाय. सागर जिवडेचा पत्ता चिकरीचं पोरगा मोरासारखं नाचतो पलीकडे. हो इकडे काढला कापडू इकडे काढ कापडू उभा असलेले खाली बसा. रस्त्यावर उभा असलेले खाली बसा. खड्याजवळ येऊन तुम्ही असं रे वाट ठेवा. पैलवान छोटे पैलवान पाठीमागे सरका. सरका पाठीमागे. सूचना आहे तुमच्या सर्व पैलवानांसाठी. पाटोद्याचे पैलवान जामखेडचे पैलवान नोंद घ्या. अधिक वेळ सांगतात आता इथून पुढे 4च कुस्त्या होतील आणि शेवटची कुस्ती लागेल. तुम्ही जर आखाड्याजवळ नाहीत आलात तर 2-4 कुस्त्या लावून शेवट केलं जाईल. नोंद घ्या. पैलवान पाठीमागे बसले पुढे यायला तयार नाही. इथं हलके रे. 1 मिनिट थांब की बाबा. इथं लाईटीची व्यवस्था नाही. आता 5 वाजले. अजून अर्धा तासात कुस्ती मैदान चालेल. पुन्हा माझी कुस्ती लागली नाही. मी खेळ नाही. वाट खर्ची पुरते सध्या मिळणार नाही. पुन्हा वेळेत कुस्त्या करून निघा. कृष्णा राजगिरो दिगो हात वरती करा आणि सागर माने भोमचा पैरा अशी कुस्ती लागते. बारकाली पोरं घेऊन अर्ध्या तासात हंगामा संपन. मैदान अर्ध्या तासात संपते. भाऊसाहेब दळवी सूचना देत आहे. त्यांचा निर्णय म्हणजे तो काटका निर्णय असतो. साधी आखाड्यात बनताय तिकडे चेअरमन साहेब कुस्त्या सोडवण्यासाठी सज्ज आहेत. पलीकडे 2 पंच कुस्त्या फिरवून लावताय. सूर आणि संगम जवळच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बोलू नका. डोळे कान उघडे ठेवा. कुस्तीचं रंगलेलं मैदान जवळच्याचं जामखेड तालुका जिल्हा अहमदनगर तुफानी कुस्त्याचं मैदान आहे. 92 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून 700 रुपयावर कुस्ती लागते.
शिवम गरुड जामखेड आणि शहीद मुलाने दिगोड 700 रुपयांवर कुस्ती लागली आणि भाऊसाहेब देवळे यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या आवाजाचं शब्दाचं कौतुक करून मला 100 बक्षीस दिलेला महाराष्ट्र माझा, सोलापूर जिल्हा माझा, बार्शी माझे गाव आणि कुस्ती निवेदनाचं काम करतोय दिनेश देवळी माझं नाव. मी आपला मनापासून आभारी आहे. मग बोलवितो डोलवितो चालवितो तो विश्वंभर आहे. आम्ही तर निमित्त मात्र त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही. मग झाली वाचा अनावर मग बोलवितो विश्वंभर. कुस्ती लागते. पवन तिडके जामखेड शंभूराजे कुस्ती संकुल. हे नाव सांगे तिडके, ओंकार तिडके वळवणीचा पहिला अशी कुस्ती लागली. लोकप्रिय माजी सरपंच कांतीलाल वाळुंजकर धनेगाव या गावचे यांच्याही मनाला आनंद वाटून मला 100 बक्षीस दिले. धन्यवाद. कुस्ती लागते. अविनाश गाडे आष्टी आणि हा विश्वजित वाळुंजकर या गावचा. गाडे कुस्ती खेळताना सांभाळून खेळ बाबा. पैलवानाच्या हातापायाला लागलं तर पैलवान पुन्हा कायमचा संपतोय. या महाराष्ट्रामध्ये कुस्ती खेळत असताना पैलवानाला विजा होऊन महाराष्ट्राचे 3 पैलवान मृत्युमुखी झाले या वर्षामध्ये. त्याच्यामुळे कुस्ती खेळताना प्रतिस्पर्ध्याबरोबर कुस्ती आपण सांभाळून खेळा. आखाड्यामध्ये आल्यानंतर कुस्ती आणि आखाड्याच्या बाहेर गेल्यानंतर मैत्री. शबास. आणि दिवेचा पैलवान वसंत रसावचा पठ्ठा दिगूचा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. रस्त्यावर कुणाच्या गाड्या असतील ते गाड्या बाजूला लावा आणि रस्त्यावर बसलेल्या माणसाला विनंती आहे, बसण्याची सुंदर व्यवस्था आहे. आपण रस्त्यावर बसू नका, आखाड्याजवळ येऊन बसा, विनंती आपल्याला. कुस्ती लागते. शिवम परजणे विरुद्ध या गावचा पैलवान अभिजित पैलवान सवळके. कुस्ती लागली. चेअरमन साहेब कुस्तीकडे लक्ष द्या. शिवम परजणे शालेय स्पर्धेतून नंबर काढणारा पोरगा लढतो आहे. खडी टांग लावण्याचा प्रयत्न. गाडे पैलवान विजयाला तिसरा. इकडे खडी टांग लावतो तो शिवम पैलवान पाठवण्याचा या गावचा पैलवान लढतो. तुम्ही जर आलात नाही तर शेवट कुस्ती लागेल. या ठिकाणी लाईटीची व्यवस्था नाही.
त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे बसू नका अशी विनंती आपल्याला. पाठीमागून बोलू नका विनंती आपल्याला. सुंदर कुस्ती चालू आहे. कुस्ती मैदानासाठी या तालुक्याचा पैलवान अधिक दाताळ या कुस्ती मैदानासाठी हजर झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. उभा असलेले खाली बसा. मैदान बराच वेळ चालणार आहे, पण पैलवान जर लवकर आले तरच सगळ्याच्या कुस्त्या लागतील. नाहीतर आपण पाठीमागे बसलात, माझी कुस्ती लागली नाही, मी खेळ नाही, चालणार नाही या ठिकाणी. शेवट कुस्ती 6 वाजता लागेल. निकाल बच गयो, फिर भी पकडा गयो. आणि डबल कुस्ती कुणी खेळू नका. जवळक्याचा आणि सटवाई मातेचा प्रसाद सर्वांना भेटला पाहिजे याची जबाबदारी पंचांनी घेतली, पण डबल कुणी खेळू नका. या तालुक्याचा आघाडीचा पैलवान पृथ्वीराज वनवे इथं हजर झालेला आहे. पृथ्वीराज वनवे आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? साधी गोष्ट तुम्हाला आखाड्यात बोलवत आहेत. चला पैलवान उठे हलकीवाल्या 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं पैलवान येऊ द्या. आल्यावर वाजवा. हलकीवालं कुठल्या गिरणीचं पीठ खाताय काही कळा नाही. सरळ नाही गाड्याच्या अंगात. पृथ्वीराज वनवे आखाड्यात चला. पैलवानाने माझा आवाजाचा कानवय पडलाय. पृथ्वीराज वनवे आखाड्यात फिरतो. जोड पाहिजे या तालुक्याचा पैलवान. बंद करा. डबल कुस्त्या कोणी खेळू नका. डबल कुस्त्या जर तिकडे आला तर 500 रुपये देणार नाही. डबल कुस्ती जर तुम्ही पंचाच्या नजर चुकीला पैलवान खेळलात तर गावाले सांगताल आपला अपमान होईल. आपण डबल कुस्ती कोणी खेळू नका. रंगलेलं हे कुस्तीचं मैदान, जवळच्याचं मैदान पृथ्वीराज वनवे आखाड्यात येऊन गेलेला आहे. मेहनती पैलवान इथं हजर झालेले आहे. 3 कुस्त्या आखाड्यात चालू आहेत. पंच अतिशय डोळ्यात तेल घालून कुस्त्या पाहताने संपलेल्या कुस्तीमध्ये पंच निर्णय सांगा. कोण विजय झालं? नवनाथ चौरे विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. नुकताच कोल्हापूरच्या तालमीतून जामखेडमध्ये हजर झाला. पैलवान पंथाचा ऐका. फार मोठं व्हायचं आपल्याला.
पैलवानाजवळ नम्रता असली पाहिजे. पैलवानाचा हा नम्रता म्हणजे अतिशय सुंदर कुस्त्या करतायत. पैलवान पाठीमागे बसू नका. तुम्हाला विनंती, 5:30 वाजले. पैलवान 6 वाजता शेवट कुस्ती लागेल. मोठ्या नाव सांगायची मोठ्यानी. अन्न किडके वळवणी काळ्या लांगेचा आणि सार्थक पवार जामके बाळासाहेब आवारेंचा पट्टा पाटोद्याचा पैलवान विजय झाला. आणि पलीकड मयूर फुलमाळी, इकडे राज अवसरे आखाड्यात आला. आबासाहेब अवसरेंचा चिरंजीव आणि मंजेदादा अवसरेंचा पट्टा. हरी भैरवाल आखाड्यात आलाय. साधी गोष्ट, त्या हरी भैरवालची त्या राज अवसरेची कुस्ती लावून घ्या. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे. मैदानमध्ये 100 कुस्त्या असतात. शाळेमध्ये 100 विद्यार्थी असतात आबासाहेब, पण 100 विद्यार्थी मधला एखादाच विद्यार्थी कलेक्टर होतो. अशी प्रेक्षणीय कुस्ती लागते. हरी भैरवाल पाटील हातवरती करा. बाळासाहेबांचा पट्टा आणि राज अवसरे जामखेड. कुस्ती लाव, मग त्याला कळेल हा कुस्ती म्हणजे काय. अहो चांगली पोरं लढा लागले तर तो वर्णन झालं पाहिजे. बसा हलकीवाले खाली बसा. हलकी वाजवल्याने आपल्या काही पैलवानाचा अंग तापत नाही. प्रेक्षकांच्या अंगात करंट यायला लागला हलकीमुळं. हलकींचा आवाज अनेकांच्या कानावर येतोय. बसा खाली तुम्ही. कुस्ती पाहता समारोह तुमून जाण्याचा प्रयत्न, तिथंच कला जंग मारण्याचा प्रयत्न. बच गए. हरी भैरवाल म्हणतात याला पाटोद्याचा पैलवान. बघा सांगितलं बाजारामध्ये अनेक जनावर असतात, पण मुश्किल जनावर काय देण्यासारखी असतात. अशी कुस्ती प्रेक्षणीय झाली तर पानाला चुना लावतात. बरोबर आहे का नाना? अरे पैलवान रोज तुपातले खाता. जरा मोठ्याने सांगा की काय काय जणाला सणावाराला तूप खायला मिळत नाही. शिवान गर्जे जामखेड आणि शहीद मुलानी दिगोळ 10,000 रुपये खर्च येतो पैलवानाला. 10 जणांच्या पोटाला किंमत घ्यावा लागतात तेव्हा एखादा पैलवान तयार होतो. आणि या समयाला पोलीस खातं कोरोनाच्या काळामध्ये देवासारखा अवतार घेऊन पोलीस खातं रस्त्यावर होतं. म्हणून तर कोरोना हद्दपार झाला. या बीटचे बीट हमलदार हजर झाल्या. जिथं जिथं गर्दी तिथं तिथं वर्दीतले देव माणसं हजर असतात. त्यांचं स्वागत आहे. माणसं इथं हजर झाले. आणि कुस्ती आणि पैलवान आणि पोलीस खातं एक समीकरण आहे. महाराष्ट्रातले 4 DYSP पोलीस खात्यातले विजय चौधरी DYSP, नरसिंह यादव DYSP, पाटोद्याचा सुपुत्र बाळासाहेबांचा चिरंजीव राहुल नाना आवारे DYSP, नरसिंह यादव DYSP. पोलीस खात्याने कुस्ती समीकरण आहे. महाराष्ट्रातले अनेक पैलवान पोलीस खात्याचा आहे.
आता मेगा भरती झाली, अनेक PSI झाले, अनेक पोलीस शिपाई झाले. इकडे छडी टाळ लावण्याचा दोघांना समसमान संधी. गरजे पैलवान कुस्तीमध्ये घ्या. काय मैदान आहे. पोलीस खात्यातले अधिकारी सध्या कुस्ती पाहायला लागले. ज्ञानवर्ध माणूस आहे. एका वारकऱ्याने एका साम्राज्याने कुस्तीवरती प्रेम केलेला आहे. संतांची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंचे. कर्तव्य दक्ष अधिकारी नाव सांगा की त्यांची. धनावडे साहेब आणि नागरगोजे साहेब यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती आपण तो सत्कार आखाडे देऊन स्वीकारावा. खाकी वर्दीतले देव माणसं. किसी को हंसने की चाल अच्छी लगती है, किसी को मोड़ने की चाल अच्छी लगती है. हमारे को तो पुलिस साहब की चाल अच्छी लगती है. साहेबांचा सन्मान होतो. लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये साहेब दिसायला लागले. उत्तर हे कुस्तीचं मैदान वाढायला लागलं. छोटस गाव आहे पण जवळची कुस्ती खऱ्या अर्थानं 92 देशात दिसते. तुम्ही आजचं मैदान वर्षानुवर्ष जर उघडलं, युट्यूबच्या माध्यमातून कुस्ती पाहिली जाते, दिसते आजची कुस्ती. त्याच्यामुळं गर्दी गोंधळ कुणी करू नका. शांततेत कुस्ती पहा आणि घराकडे जाताना मनात संकल्प करा, माझ्या घरात एक पैलवान तयार करी. कोण कोणाच्या बँक बॅलन्स बघायला येत नाही, कोणाच्या तिजोरीत किती आहे कोण बघायला येणार नाही. पण पोरगं कोणाचं म्हटलं की पैसे भेटले. येताना कोण आणत नाही, जाताना कोण घेऊन जात नाही. नाना नंगा आया और नंगा गया. येताना पांढरं कापड सगळं नसतंय, पण जाताना पांढरं कापड असतंय बिगर खिशाचं. माझं म्हणायचं सगळं काही तर ठेवून जायचं. इकडे अभिषेक नैराळ्या आखाड्यात फिरतोय. जोड पाहिजे. शिवाम गर्जे विजय झाला. मंगेशकर राजबेंचा पट्टा जामखेडचा पैलवान. कसे खरडून काढलं तरी मास निघायचं नाही. पण कुस्तीचा मात्र वास आहे गाड्याच्या अंगात. कुस्ती लागते. नावं सांगा. काय शांतता लागली. माऊली कंचे चिकरी सागर गेवरेचा पट्टा. आणि या गावचं नाव सांगे पैलवान आमिर शेख जवळके. बाबांजी साठे यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या शब्दांचं वाणीचं कौतुक करून मला 50 रुपयाचं बक्षीस दिलं. इंडिया इज माय कंट्री. बजरंग बली कुस्ती इज माय प्रॉपर्टी. बार्शी ब्युटिफुल सिटी में आपला आभार आहे. तुम्ही मला एका हातानं दिलाय. पंढरीचा पांडुरंग तुम्हाला 2 हातानं देईल. मुख्य कुस्ती बोलकी करण्याचं काम माझ्या वाणीतून मी या ठिकाणी करतोय. ते 3रं वर्ष असं कुस्ती कॉमेंट्री करण्याचं या मैदानामध्ये. राज अवसरे आखाड्यात फिरतोय. जोड पाहिजे. पैलवान पाठीमागे बसू नका. पुढे माझी कुस्ती लागली नाही, मी खेळलो नाही. वाट खर्ची पुरतो सगळं तुम्हाला मिळणार नाही. आणि इकडं अंडर पॅन्टवर पैलवान आखाड्यात आला. अमोल माचू कुस्तीत पहा. नाव सांगा की कोणचं. जवळ काय जवळच्याचा पैलवान या गावचा सुपुत्र माने पैलवान गावचा पैलवान आहे. पैलवानाची करायची तयारी आहे भाऊसाहेब. पण पालकाचं दुर्लक्ष होतंय. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलाचं. इंग्रजीमध्ये एक मान आहे, गुड फादर व बेटर 100 टीचर. 100 टीचर पेक्षा पालक फार महत्वाचे असतात. आपल्या मुलाला डॉक्टर करायचं का इंजिनियर करायचं का पैलवान करायचं ते पालकाच्या हातात असतंय. पालक जर इंग्लिश देत असेल तर चालू कुस्तीकडे लक्ष द्या. चप्पल घालून आतमध्ये येऊ नका हो मामा. माती आणि माता एका वेळांटीचा फरक आहे.
माता जन्म देते माती घडवते आहे. गावचं पोरग तिकडे लढायला लागलं मानेवर हात चढवला. साधी बायच्या ह्याच्यावर मोबाईल पाठवतो. जरा टाळ्या करा म्हणजे टाळ्या करा. गावचं पोरग लढतंय. हलकीवाल्या पंढरपूर शिंगणापूरकडे कावल निघाले हा सरपंचाचं 100 रुपयाचं बक्षीस आहे त्याला. स्वतःची माने सगळ्यांना सरपंच म्हणजे गावचे मुख्यमंत्री असतात. खिशात हात घातला सरपंच माने पैलवान त्या बक्षिसाचा पुरा काही जणांचा स्टिंग देतात. मार्केटमध्ये स्टिंगचं ब्रँड आले. स्टिंग देतोय पुन्हा. काजू खावा बदाम खावा. आबा बरोबर आहे का? स्टिंग आले स्टिंग. पुन्हा काय काय जण थंडर मागते. थंडर लागायला लागले आता. विषय काय माहिती का म्हणते ते आपल्याला रेंज बरोबर आहे का? बरोबर आहे का? अर्धा पाऊस केली पहिला ब्रेक केली मैदान खुलं पडलंय. ज्यांच्या कुस्त्या लागल्या पैलवान करा. एका लढवून करा. मोठाला पैलवान जे असतील परत कुस्ती लागणार नाही. तुम्ही म्हणता ना आमची राहिली. साईडला बसू नका. तुमच्या इथं मध्ये खडा द्या. परत कुस्ती लागणार नाही. भाऊसाहेब दळवी सूचना देत आहे. या ठिकाणी काटका निर्णय असतो. साधिक भय मोठ्या जोडीतल्या पैलवानांच्या कुस्त्या लावा. जवळक्याचं मैदान यशस्वी व्हावं याच्यासाठी भाऊसाहेब दळवी, साधिक भय, चेअरमन साहेब, सरपंच, उपसरपंच, गावची नागरिक मनापासून झडतात आणि वर्षानुवर्ष कुस्ती मैदान वाढा लागला. आता गोकुळ करगाव आखाड्यात फिरतोय. गोकुळ करगाव हात वरती करा. सादिकबाईच्या हातामध्ये असलेलं पोरगा आखाड्यात फिरायला लागलाय. गावच्याचं हळगाव 100 रोजे कुस्ती संकुल आमकेला सराव करतोय. 1500 रुपये इनाम. इकडे धनंजय करगाल हातवरती कर. धनंजय एका घरात 3 उघड्याची जोड्या. सख्खे 3 भाऊ पैलवान आहेत. एक पैलवान सांभाळून बघा किती खर्च येतो. 3 पैलवान आहेत एका घरात. काय करायचं 100 पुरण गावामुळे. घरात एक असावं पण ते नागासारखा असावा. एक बार ढसगाय तो पाणी नाही मागणे देता. या वसंतपट्टू आला. भाऊसाहेब दळवी म्हणतात गेल्या वर्षी सारखी कला दाखवा. गेल्या वर्षी अनेकांनी प्रेम केलं म्हणून तरी तो हजर झाला होतो. डोळे कान उघडे ठेवा. तोंड बंद करा. बोलू नका. बोलण्याचे कार्यक्रम वेगळे असतात. तमाशाचा फड, कीर्तनाचा फड, उसाचा फड, फडाफडामध्ये प्रकार आहे. पण हा कुस्तीचा कार्यक्रम चालू आहे. कुस्ती लागते. राज अवसरे जामखेड हातवरती करा आणि शहीद मुलाने दिगोळ हातवरती करा. निखिल माने पाटोद्याचा पैलवान भोसले व्यायाम शाळेला एक निखिल माने सोशल मीडियाच्या माध्यमातून गाजा लागला आणि असाच निखिल माने आलाय. कुलदीप गावडे चिंचपूरचा पैलवान. वजन उंची दोघांच्या तब्येती सारखे आहे पण खेड्यात मात्र फरक आहे. आणि त्या लावण्याचं कौतुक आहे. हिरोन जोडीदार हुडकलाय. दोघांची उंची वजन सारखं आहे. दंड वाजवत आहे दोन्ही पैलवान उजव्या हाताने.
कुस्तीचा निकाल बघू आता. भाऊसाहेब दळवी सांगतात कुस्ती एकही बरोबर सोडू नका. गावकऱ्याचा कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचं काम आहे. हलकीवाली वाजवून टप्प्याटप्प्यात कंटिन्यू हलकी वाजवली. आता पहिलवानाला असं थरथर व्हायला पहिल्यासारखं खाणं राहिलं ना. आता फवारल्याशिवाय 15 दिवसात काही द्यायला लागलंय. हलकीवाले आखाड्यात येऊन जावा एकदा. हलकीवाले दोघांचा संगम असला पाहिजे. दोघांनी सुरात वाजवा. मागं पुढं करू नका. जवळक्याचं हे कुस्तीचं मैदान. मोठे पैलवान पाठीमागे बसू नका. गाववाले सूचना द्यायला लागली तुम्हाला. मोठे पैलवान आखाड्यामध्ये चला. शांतीलाल वाळुंजकर यांच्याकडून आखाड्यामध्ये पैलवान पुढचं नाव काय पैलवान? सोन्या वाळुंजकर. 500 रुपये वैयक्तिक बक्षीस लागलंय. पैलवान पाठीमागे कुणी बसू नका. पाटोदा जामखेड आष्टी पुन्हा 1 रुपये दिला जाणार नाही. नोंद घ्या. पैलवान जामखेडच्या मैदानामध्ये 10 वेळेस कुस्त्या लागल्या असतील. पण जवळकेच्या मैदानामध्ये प्रत्येक पैलवानला 10 वेळेस पुकार दिला जाणार नाही. शेवट कुस्तीचा इनाम आता आखाड्यात मांडताय. जर कुणाला खेळायचं असेल तर आतमध्ये चला. छोट्या कुस्त्या लावू नका. कुस्त्या जोडणारे पंच सोन्या वाळुंजकर आखाड्यामध्ये फिरतोय. 500 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस लागले त्याला. लाईटीची व्यवस्था या ठिकाणी नाही. प्रत्येक कुस्ती निकाली होईल. आणि आखाड्यामध्ये भाऊसाहेब दळवी पश्चिम महाराष्ट्र कुस्ती संघटन पलीकड सादिकभाई मोठ्या पैलवानच्या कुस्त्या लावा. तुम्ही कुस्तीतले दर्जी आहे. तुम्हाला बाजारातल्या मालाला कोणत्या मालाला भाव आहे असा माल तुम्हाला माहित आहे. पैलवान आधी काता आलेला आहे. साजन भुगे आलेला आहे. पलीकड हरिदास चौरे आलेला आहे. पाठीमागे धनंजय करगर आलाय. भाऊसाहेब दळवी यांच्या हातामध्ये दीपक चौरे आलाय जामखेडचा. जोर पाहिजे. जंगल में बहुत से पेड़ है लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में बहुत से खेल है लेकिन कुस्ती जैसा खेळ नाही. अशी कुस्ती चालू आखाड्यामध्ये. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळल्यानंतर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागते. पैलवान मंगेशराव आजबेंचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. जामखेडचा शंभूराजे कुस्ती संकुल. मैदानामध्ये एकही कुस्ती नाही. चला पैलवान. आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो. सुंदर कार्यक्रम चालू आहे. चाचणी पुढे वेळा सुद्धा आवाज नाही. खेळणार आहेत रे.
भाऊसाहेब पवळे तुमच्या ठिकाणी खेळणार आहेत यांच्या हातामध्ये जामखेडचा पैलवान फिरतो जोड पाहिजे. कुठं नाही तर आम्ही पोरं फिरणार त्यांना काय 10-5 रुपये देणार पुन्हा तुमच्या कुस्त्या लावणार नाही. लाईट नाही इथं. हा लाईटीची व्यवस्था नाही. माझी कुस्ती लागली मी खेळलो नाही चालणार नाही या ठिकाणी. नाहीतर आंघोळ्या करून तुम्हाला घराकडे जावं लागेल. नाही तर आम्ही शेवट पैसे मानणार. नाहीतर शेवट इनाम मानला जाईल म्हणताय भाऊसाहेब. चला पुन्हा मग कुणीच कुठला मध्ये येऊ नका. पुन्हा कुणी येऊ नका. हा बस पुन्हा बघील किती राहिले खेळायचे राहतील ना आणायचं होय. मैदानमध्ये एकही कुस्ती नाही. पैलवान कुस्ती करून घ्या. आणायची मध्ये आता संतोष पाटील कुठेच पाटील साहेब हातवरती करा. पाटील साहेब पाटील साहेब कुठे हातवरती करा की. सोन्या वाळुसकरला 500 रुपयाचं बक्षीस ठेवलं. ह्याला म्हणायचं दान. घरात पाणी असतं घेवाऱ्यावर पाणी असतं. घेवाऱ्यावरच्या पाण्याला चिंत म्हणतात. आखाड्यात गेलं त्याला बक्षीस म्हणतात. अण्णा तिडके आलाय जोडदार कोण अण्णा पाटोद्याचा पैलवान अण्णा तिडके आलाय. चला लवकर. पैशासाठी मागे बसतात. खेळ दाखवा पैसे काय बघत. मैदानमध्ये एकही कुस्ती नाही. पैलवान पाठीमागे बसू नका. विक्रम पाटलांचे बंधू चंद्रकांत डंबरे यांच्याकडून माझ्या आवाजाचं आणि शब्दांचं कौतुक करून माझ्या पाठीवर शबासकीची थाप दिले. 50 रुपयाचं बक्षीस देऊन मी त्यांचा आभारी आहे. महेश पाटोदा लाल लांगेचा पैलवान अण्णा तिडके जामखेड काळ्या लांगेचा. भारी कुस्ती लागली. घट्ट आणि काटा कुस्ती लागली. उजव्या हाताने दंड ठोकलाय. समोर महेश पाटोद्याचा. अशी कुस्ती चालू झालेली आहे. चेअरमन साहेब स्वतः पंच आहेत. इकडे सचिन शिंदे आखाड्यात आलाय. त्यालाही जोड पाहिजे. हरिदास चौरे फिरतोय. कुस्ती पहा. पटकण्याचा प्रयत्न अण्णा तिडकेचा. त्यातून बचाव करतो तो महेश सुळे. काही घडते आणि महेश सुळेने कब्जा घेतला पाटोद्याच्या. बाळासाहेब वाड्यांचा पट्टा. टाकू नका. तुमच्या वेळेस गावात टिपरून टाकायचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नाहीतर पंढरपूरून शिंगणापूरकर कावून निघाल्यासारखं उगत टिपरून टाकू नका. तिथं चौरे जामखेड आणि माऊली दणके चिखली कुस्ती पहा. कष्ट करावं लागते. मेहनत करावं लागते. हलकीवाले 1000 रुपये इनाम. हरिदास चौरे पंचाला सूचना द्या. तुम्ही कुस्तीला करता क्रम असला पाहिजे. 1500च्या कुस्त्या चालू झाल्या. 1000 रुपयाचा इनाम ठेवू नका. करता क्रम पाहिजे. पैलवान पाठीमागे कुणी बसू नका. चला हरिदास चौरे आखाड्यात फिरतोय. दणके पैलवान चौरे पैलवान कुस्ती करा. एकेकाचे महान मल्ल
आखाड्यामध्ये आले आणि पैलवानाच उठाना म्हणून स्वतः पैलवानाला घेऊन फिरवायला लागले. ₹2000 नाम साजन गुगे पाठवला आणि धनंजय करगा हळगावचा पहिला धमकेला सराव करतोय अशी कुस्ती ठरली. पलीकडे हरिदास चौरे फिरतोय. सादिक भाई कुस्त्या जोडतायत आखाड्यामध्ये आणि शेवटचा इनाम आता आखाड्यात आणून मांडणारे पैलवान उठाना. पैलवानाला योग्य इनाम आम्ही देतोय पण पैलवान पुढे यायला तयारच नाही. त्याच्यामुळे शेवटचा इनाम मानला जाईल. पैलवान नोंद घ्या आता. इकडं चिक्कत चौरे आणि दणके पैलवान अशी कुस्ती चालवा. अभिषेक नारे चला आखाड्यामध्ये. चेअरमन साहेब पंचाय पाठीमागे बसू नका. इकडे लवंदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे दीपक चौरेचा. जवान होते चर चर तेव्हा होते पंढरपूर. श्रावण मधल्या तिसऱ्या सोमवारी दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे कुस्ती मैदान येत असत. सर्व परिचित असलेलं हे कुस्तीचं मैदान गोकुळ केळगड आखाड्यामध्ये या. ज्याला बोलावून घेतलेलं तर त्याला पैलवान म्हणतात आणि 10 वेळेस पुकारलेली पैलवान काही मोठा होत नाही. त्याच्यासाठी कष्ट मेहनत करावं लागते. सकाळी 4:30 वाजता उठावं लागतं. वस्तादाची लाठी काठी खावं लागते. 10 किलोमीटर रनिंग करावं लागते. 50 वेळा रस्सी चढावं लागते. 2000 जोर मारावं लागते. 1500 सपाटी मारावं लागते. तेव्हा सात्विक आहार पचत असतो. वडापाव खाऊन भजे खाऊन टिंग पिऊन काही पैलवान होत नाही. सात्विक आहार खावा लागतो. काजू खावा लागतात. बदाम खावा लागतंय. काजू झाले 750, बदाम झाले 800 रुपये किलो. भाग दिलेला कोंबडा 750च्या खाली मिळालाय. मटण झाले 750 रुपये किलो. तूप झाले 600-700 रुपये किलो. दूध झाले 70 रुपये. देशी कोंबडीचा अंड झाले 10 रुपयाला. सात्विक आहार खावा लागतो तेव्हा पैलवान होतोय. नाहीतर सोशल मीडिया आली, अँड्रॉइड मोबाईल आले. हार्दिक पांड्याने किती रन काढले. यादवने कसा कॅच घेतला हे 10 वेळेस नवीन खेळ आला आखाड्या मोबाईल वरती. जंगली रमी प्यावला महाराज. जंगली सारखा खेळ आला तरुण पिढी बरबाद व्हायला. बरोबर आहे की पटलं तुम्हाला. मुलगी आखाड्यात आली. मुलं काय पुढे येणार. अनिष्का शिवाजी वाळुंजकर 1000 रुपये. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. कन्या सासूरासी जाये मागे परतोली पाये. होय माझ्या ऐसे जेव्हा जेव्हा भेटतील केशवा. कुस्तीराजच्या अभिषेक नारायण पाटील हातवरती करा. गोकुळ केळगड हळगावचं पोरगा चामकेला सराव करताय. मंगेला आजबेंचा पट्टा आणि तो अभिषेक नारायण बाळासाहेबांचा पट्टा. हीच कुस्ती काल झाली होती बेलखंडी पाटोद्यामध्ये. कुस्ती बळातील चालली. प्रेक्षणीय कुस्तीदारी कुस्ती आता ही मैदानामध्ये लागली. बोला
दादा शेख सवळका यांच्याकडून माझ्या वाणीच्या आवाजाचं कौतुक करून मला 50 रुपयाचं बक्षीस दिलंय. धन्यवाद. लोकप्रिय माजी सरपंच बाळासाहेब साठे यांच्याकडूनही मला 50 रुपयाचं बक्षीस दिलंय माझ्या आवाजाचं कौतुक करून. ऋषिकेश महेश जळगावचा पैलवान आणि सोन्या वाळुसकर ह्या गावचा सुपुत्र 500 रुपयाचं दोघांचं पाटील साहेबांचे 500 आणि इकडून कुणाचं तरी 500 लागलंय. शांतीलाल वाळुसकर ह्याला म्हणायचं दाळ. नाहीतर काही जण आमच्या इकडे आहेत, इकडचं काय माहित नाही. जामखेड प्रसिद्ध आहे. एका रात्रीत 50-50 हजार उडवत्या आणि पापाचा धन येऊन घरी परतणारी माणसं अनेक पाहतोय आम्ही. पण मर्दुंकीवर खर्च करणारी माणसं जवळक्याच्या कुस्ती मैदानमध्ये पाहायला मिळतं. अहो चहाच्या टपरीवर गेलो तर सरळ 5-50 रुपये खर्च होते. चहा झालाय 10 रुपयाला, बिस्लरीची बाटली 20 रुपयाच्या खाली नाही. पैलवानाचं कदर करा आणि पैलवान बक्षीस देतात गावातली माणसं. तिकडे मुलीचे कुस्ती दोघींचे कौतुक केलंय. लेकुराचे हित जाणू माऊलीचे चित्त ऐशी कळयाची जात कळी लाभावे प्रीत. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या नाना माणसाला मरावं लागते तेव्हा माणसाचं कौतुक केलं जातंय. पण जवळच्या मैदानमध्ये जिवंतपणे कौतुक केलं जातंय. मरावे पण कीर्ती रूपे उरावे. माणूस मेल्यानंतर गावचं पोरग विजय झाले खिशात हात घालून कौतुक करा जरा. कोण कोणाचं उगाच कौतुक करत नाही. तर कमीत कमी एक 15 दिवसाचा जरी खुराक भागला पाहिजे त्याचा. बक्षीस देत आहेत त्याला. तुमचं बक्षीस काय वाया जाणार नाही. संतोष पाटील कुठे तो पाटील साहेब हात करा की राव. पाटील साहेब तुमच्यासारखा दानशूर माणूस पाठीमागे बसतोय आणि सोन्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. हे सोन्या बक्षीस घे 500 रुपयाचं. चांगला आहार खावा म्हणून सोन्यासाठी बक्षीस दिलंय. त्यांची कुस्ती लागल्यावर त्यांना माहित पाहिजे पैलवान किती मिनिटात आपण यायचं. आतापासून जर त्यांना 10 पुकार द्यायचे म्हणल्यावर का मोठी जोड व्हायची. आणि बहिरवाला आलाय मग त्याला कळलं पाहिजे आपण किती मिनिटात यायला पाहिजे. वसंत वसंत बरोबर आहे का. 10 वेळेस पैलवानाला पुकारावं लागतं. पैलवानाच्या अंगात चिकाटी असली पाहिजे. मारेगा जोर तो बनेगा मोर, नाही मारेगा तो बनेगा लांडोर. कष्ट करावं लागतंय तेव्हा पैलवान होत आहे. हरिदास चौरे आखाड्यात चला आला. इंग्रजी व्याकरण कशाच गड्याची तब्येत. ते कष्ट आहे. तिकडे हरी गुरगुरा लागला आखाड्यात. बाळासाहेबांचा पट्टा कामाचं तेवढं अंगावर ठेवलं, बाकीचं सगळं जाळून काढलंय. तिकडे अभिषेक नायरे आणि गोकुळ करगल गुडगट टेकलं नाही. भादराव तुमचं कुस्ती करा. हरी भगवान बाबेला आणि हरिदास चौरे लागतोय. काय मैदान काय झाडी काय डोंगर काय प्रेक्षक सगळं काय ओके. बाजारातला अस्सल माल आणलाय. बाजारामध्ये ज्या मालाला भाव असतो
असाच माल जवळच्या मैदानमध्ये आलाय. इथं जात नाही, पात नाही, धर्म नाही, भेद नाही, भाव नाही. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरिदास चौडे विजय झाला जामखेडचा. एका चांगल्यावर विजय मिळवलेला आहे, तोही काही कमी नाही. कुस्ती हरिजितीची परवाना करता लढणारे पैलवान भाऊसाहेब दळवी सांगतायत, पैलवान पाठीमागे बसू नका, तुम्हाला बराच वेळ सूचना दिल्या, त्याच्यावर शेवट लागेल. आष्टीचा पैलवान विरुद्ध जवळका अशी कुस्ती लागली. साजन गुगे सलाकीवर कुस्ती बराच वेळ झाली जोडली आपली. मैदानमध्ये मयूर फुलमाळी उलटी डावाचा बेटात बादशाह सागर चिवडे आखाड्यात आलाय. बघा कट्टे आखाड्यात चालले आणि आता वास्तवी आखाड्यात आलाय. पृथ्वीराज वनवे आलेला आहे. कोण कुस्ती करणार असेल तर पुढे या. सोडायला काय हल्ला सोडून काय झाला ते काय उपयोगीचं निभार झालं एक खाली नाही निभार झाले नव्हतं तान्यात उपयोग नाही. आणि प्रेक्षणीय कुस्ती बराच वेळ चालू असलेली बराबरी सुटली. जोड सारखीच आहे, कापटा जोडायची हे कष्ट आहे, कष्ट. हिंमत असेल तर किंमत होते. रक्कम रुपये 4000 पृथ्वीराज वनवे. कोण कुस्ती करणार असेल तर पुढे या. शंभूराजे कुस्ती संकुलचा पैलवान अंगेराज यांचा पट्टा करण्यात आलाय. आजबे घराण्याला कुस्तीचं वलय कसलंच नाही, पण पैलवानावर प्रेम करतात. शंभूराजे कुस्ती संकुलाची उभारणी केली आणि अनगढ हेकार तिथं होतात. राज अवसरे आखाड्यात फिरतो आणि गावचा पोरगा तिकडे विजय झाला. या गावचा सुपुत्र 5000 रुपये नाम पृथ्वीराज वनवे. कोई बेलो कोण कुस्ती करणार असेल तर पुढे या. सादिक भाई शेवटचा पैलवान आखाड्यात फिरतोय. या तुम्ही कपडे काढून पैलवान चला लवकर. कोण कुस्ती खेळणार असेल तर पकडा त्या पृथ्वीराज वनवेला. सायंकाळी कुस्ती धनंजय करगळ चला खड्या. धनंजय करगळ आखाड्यात चला. हलकीवाले मैदान शांत कुस्ती लागली. कुस्तीच्या वरती हेरीच भाडे कमेंटावर थांबली. भाऊसाहेब दळवी यांचे पुतणी अमोलजी दळवी यांच्याकडून मला 100 रुपयाचे बक्षीस दिले. धन्यवाद. कुस्ती लागते साजन गुये पाठवला आणि धनंजय कडगाळ चामके हा गावचा पैलवान
अशी कुस्ती लागली. पंचावन्न पन्नास हंडे शेंतुकून बी हंडे 17 दिवस कुरकुरत झालं. दंड वाजवणे म्हणजे समर्थक मानसिक खच्चीकरण करणे. निळा लांगेचा पाठवण्याचा पैलवान बाळासाहेब यांचा पट्टा तो साजन मुगे चपळ चित्ता आणि लाल लांगेचा पैलवान हळगावचा. आता भाऊसाहेबांनी सांगितलं की कुस्ती काढताय पण जोर सारखी आहे. त्यातला तो गोकुळ करगल आहे, त्याचा भाऊ तो धनंजय करगल आणि त्यांच्यापेक्षा एक लहान बंधू आहे सुजित करगल. एका घरातले सख्खे भाऊ 3 पैलवान आहेत. 2 पैलवान जामखेडला शंभूराजे कुस्ती संकुलला आणि एक पैलवान हळगावमध्ये सराव करतो आहे. शकील भैयाचा पट्टा तो कर्जत कोरेगावला एक मैदान आहे त्या मैदानाला गेलेला आहे. त्याचं सख्खे 3 भाऊ अशाच पद्धती मैदानमध्ये पाहायला मिळाले असते. आधी टप्पा आलाय सोड पाहिजे. उद्याचा भविष्य येतो. अमोल देवींचा चिरंजीव आजोबा इथं बसलेले नातू पैलवान झालेला भाऊसाहेबांना पाहिजे. कुस्ती लागते. सादिकबाई यांच्या हातामध्ये अतिशय चांगली जोडी हुडकून आणली. सादिकबाईंना शेवट कुस्ती ठरली. बाळघावांचा पैलवान अधिक जातो पाटोळ्याला सराव करतो या तालुक्याचा पैलवान आणि पृथ्वीराज वनवे जामखेडचा आनंदवाडीचा पैलवान अशी कुस्ती हेरून आणली. शेवट कुस्तीत 5,000. कपडे काढून या. बाजारातला अस्सल माल आलाय. गावकऱ्यांना विनंती आहे वर्षानुवर्ष कुस्ती मैदान जसं जसं वर्ष जाईल तसं तसं कुस्ती मैदान मोठे घेत जावं. आता इथून पुढे एक बार हलकी वाजवा. हलकीवाले चला आखाड्या. कर 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 हलकी वाजली पाहिजे. आणि दीपक चौरेचा जोडीदार आपण या आखाड्यात चला. सागर जिवडे चिखली आणि दीपक चौरे जामखेड चला पैलवान. साजन गुगे धनंजय करगल गळ्यात गळा घालून काय होणार नाही. डोक्यातल्या विचारांनी कुस्ती करा. एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलाय. चौदंडी खूप झाली. पंजेची पकड खूप झाली. डोक्यातल्या विचाराने कुस्ती करा आणि भात्यातले पान आता बाहेर काढा. आता झाली की हलकी सकी. अजून एकदा हलकीवाली यांचा जागेवर जाऊन उभा राहा. हलकीवाली
इथं हजर झाले त्यांचं स्वागत आहे. या भागामध्ये जसं जवळच्यामध्ये मैदान होत आहे तसं अनेक भागामध्ये मैदान झालं पाहिजे अशी माझी प्रत्येक गावकऱ्यांना विनंती आहे. गाव छोटा पण गावकऱ्यांना कुस्ती आवडती आणि भावती आहे म्हणून तुमची कदर केली जाते या ठिकाणी. बोला सादिक भाई. 2 नंबरचे पैलवान कुस्ती निकाली झाली पाहिजे म्हणायचं. धनंजय केरगा आणि साजन गुगे तुमची कुस्ती निकाली झाली पाहिजे असे गावकरी सूचना देतात. गावकऱ्याचा कष्टाचा काम आहे, शेतकऱ्याचा काम आहे. पैशाच्या मोहबदल्यामध्ये तुमची कुस्ती पाहायला मिळाली पाहिजे. मोठ्या तिला धाडसाने लढायचं असतं. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गळल्यानंतर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागते. पैलवान या महाराष्ट्राचे आतापर्यंत 48 महाराष्ट्र केसरी झाले. 48 महाराष्ट्र केसरी धाराशिवला भरला आणि शिवराज राक्षे त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी झाला. 1953 ला नाना महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरीची स्थापना झाली 1961 ला. पण कुस्ती महोत्सव भरायचा 1953 ते 1960. 1961 सालापासून महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेला महत्व प्राप्त झालं. मोहोळ घराण्याने ठरवला जो पैलवान महाराष्ट्र केसरी होईल त्याला मानाची गदा देण्याचं महत्व ठेवलं होते मोहोळ घराण्याने आणि खणखणीत दंड ठोकला. 1961 ला पहिली गदा शाहपुरी तालमीला दिनकर बिहारीच्या रूपानं मुंबईच्या बिरजू यादवला तिसऱ्या डावावरती मात करून पहिली गदा गेली शाहपुरी तालमीला 1961. 1962 भगवान मोरे सदाशिव ताकमुगेला हरवला आणि दुसरी गदा मिळवली भगवान मोरेनं. 1963 गणपत खेडकर. 1964 आणि 65 चम्मा मुटला. 1966 दिनानाथ सिंह. 67-68 पैलवान आखाड्याचा मैदान मध्ये एकच कुस्ती चालू आहे. नामदेव तुम्हा दोघांची लावतो. 69 हरिश्चंद्र बिराजदार मामा. 70 आणि 71 दादू मामा चौगुले. 72 73 लक्ष्मणोना. 74 युवराज पाटील. 75 रघुनाथ पवार. 76 हिरामन बनकर. 77 मैदानाने झालं. 78 अप्पा कदम. 79 शिवाजी पाचपुते. 80 इस्माईल शेख. 81 बापू लोखंडे. 83 संभाजी पाटील आजगावकर. 83 सरदार कुशल. 84 नामदेव मुळे. 85 विष्णू जोशीलकर. 86 गुलाब बर्डे. 87 तानाजी बनकर. 88 रावसाहेब मगर. 89 90 आणि 91 मैदान अनिर्णय झालं. 92 अप्पालाल शेख. 93 उदयराज यादव. 94 संजय पाटील. 95 शिवाजी केका. 97 अशोक शिर्के. 98 गोरख सरत. 99 धनाजी फडतडे. दीपक चौरे जामखेड आणि सागर चिवडे चिक्री. 2000 विनोद चौगुले. 2001 राहुल काळबो. 2002 मुन्नालाल शेख. एका घरात सोलापूर जिल्ह्यामध्ये बोरामणी गाव. 3 गदा अप्पालाल शेख, मुन्नालाल शेख आणि इस्माईल शेख. 2003 लावा शेवटची मग दत्ता गायकवाड. 2004 चंद्रास निमगिरी. 5 सईद चौस. 6 अमोल बुचोडे. 7 आणि 8
चंद्रहार पाटील, 9 विक्की बनकर, 10 समाधान घोडके. सर्वात कमी उंचीचा पैलवान समाधान घोडके. 11, 12, 13 नरसिंग यादव, 14, 15, 16 विजय चौधरी, 17 अभिजित खटके, 18 बालारफिक शेख. करमाळ्याजवळ छोटस गाव खडकी, त्या गावचा पैलवान बालारफिक 18 जालना अधिवेशन गाजवलं. 19 हर्षवर्धन सदगीर, 20 आणि 21 पूर्णामुळे मैदान झालं नाही. 5 मिनिटात पैलवान कुस्ती करा, नाहीतर दोघाला 500-500 रुपये इनाम दिला जाईल. 20 आणि 21 पूर्णामुळे मैदान झालं नाही. 22चा पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्याला गेला. 23चा हर्षवर्धन, 23चा शिवराज राक्षे, 23चा सिकंदर शेख आणि 23चा पुन्हा शिवराज राक्षे. आतापर्यंत 48 गदा या महाराष्ट्राच्या. आज एका इतिहासाचे ऐकण्यासाठी तर हजर आहे. ज्यांना कुस्तीतले बारकावे कळतात असे कुस्तीतले तज्ञ माणसे तर दाखल आहे. कुस्ती करा पैलवान, निशियाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड सीतेचा निर्धारू श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत असून योगी होते. म्हणून तर गळ्यात कवड्याच्या माळा होत्या, कमरेला भवानी तलवार होती. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या जाती विरोधात नव्हते, अन्याया विरोधात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक 11 मुस्लिम समाजाचे होते. कुस्ती लागते. हरिदास चौरे, जामखेड आणि सार्थक पवार, कुठलं गाव? करमाळ्याचा पैलवान. अशी कुस्ती लागते. पावसाळ्यात देव्यांचा नातू आलाय, वटपिळ तर दूध निघल. आतापासूनच बाळकडू द्यायला चालू आहे. आखाड्याजवळ आणलं म्हणजे उद्याचं भविष्य येते. आजचा पाया उद्याचा कळस. गावकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं ते चमकायला लागलेलं आहे. हे माय भू तुझे फेडीनं कांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे. गावकऱ्यांना विनंती आहे, इथं हजर झालाय त्याचं कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करताय. सागर जिवडे, दीपक चौरे, कुस्ती करा. ओहो, काही घडू शकते. कुस्ती पहा. आणि बराच वेळ चालू असलेली कुस्ती साजन गुगे आणि धनंजय करगल कुस्ती बराबरी सुटली. कोकर गिस्सा, गिस्साचे अनेक प्रकार आहे. कोकर गिस्सा, धक्का गिस्सा, पुट्टी गिस्सा, लवंगर काढून गिस्सा, फौजदारी गिस्सा, यातला हा कोकर गिस्सा. डाव प्रतिडाव, डावाची उकल या ठिकाणी पाहायला मिळते. इथं अनेकाला वाटत असतील काहीच्या या मांड्यान काहीच्या दंड आपल्या पोराच्या कुळवाच्या दांड्या. काय करायचं? काही जणाला सवय असते डोसे जसा सगळं टिरीला घालायचं, चहाला दुसऱ्याकडे जायचं आणि कुस्त्या बघायला इकडं. आणि भाऊसाहेब सांगतात आमच्या टायमात 51 होते, आता 5,000 रुपये आले. काही ठिकाणी शेवट नारळ ठेवायची. एवढ्या होत्या पहिल्या नारळाचे तुकडे वाटायचे. आता सगळे हलकीवाले इकडे भाऊसाहेबांचा नातू आखाड्यात येतो.
तसे तब्येत आतापासूनच आजचा पाया उद्याचा कळस शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री हनुमान तालीम संघ पाटोदा बाळासाहेब आवारेंचा सन्मान होतोय. आबांना विनंती आबा सन्मान स्वीकारा. काका पवार परांडा आपण सन्मान स्वीकारण्यासाठी चला. आखाड्यामध्ये बाळासाहेब बाबा आलेले आबा जरा हातवरती करो. राहुल आवारेंचे ते पिताश्री टाळ्या करा त्यांच्यासाठी जरा टाळ्या केले आणि 50 ते 60 सराव करतात. आबांचा सन्मान होतोय. महादेव असतात आपलाही सन्मान होईल. चला त्याच्याबरोबर आपणही चला. ज्यांची नावे पुकारले त्यांचा सन्मान होतोय. लाल मातीशी प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब आवारे. हलकीवारे हलकी बाजू नका थांब जरा. भाऊसाहेबांचे छोटे चिरंजीव 10,000 झाल्या गोल्डन मॅन त्यांचे स्वागत आहे. बाळासाहेबांचा सन्मान होतोय. आबांचा सन्मान होतोय लाईव्हच्या माध्यमातून. राहुल आवारेंचे ते पिताश्री 2 पैलवान घडवले आबांनी. मल्ल सम्राट गोकुळ आवारे आणि राहुल नाना आवारे बीड जिल्ह्याचा सुपुत्र पाटोदा गाव. तसं बाळासाहेब आवारे माळेवाडीचे पण पाटोद्यासारख्या ठिकाणी आपली मुलं शिकून मोठी होती ह्या उद्देशाने त्या ठिकाणी गेले. पण खऱ्या अर्थाने राहुल आवारेंना कळस घातलं म्हटलं तरी काय हरकत नाही. असा सन्मान संपन्न झालेला आहे. महादेव वस्तादांचाही सन्मान होतोय. पवार वस्तादांचा सन्मान झालेला आहे आणि तो क्षण टिपलेला आहे. महादेव वस्तादांनी पायाचं दर्शन घेतलेलं आहे. आबांचं वारकरी आणि पैलवा हे समीकरण आहे. मैदान मध्ये ज्यांच्या कुस्त्या लागल्यात पैलवान चला आता. कुस्तीला प्रस्तुत तुम्ही राहा. पिकल्या पानाचा देतकीवर हिरवा पप्पू बोराडे या गावचा पैलवान. आबा जरा 5 मिनिटं. पप्पू बोराडेला वाटतं गावात मैदान आहे.
आपण का कपडे काढायचे नाही. त्या 2 दिवसाने आलाय, उजव्या हाताने दंड वाजवलाय. पप्पू बोराडेना दीपक चौरे कुस्ती सांभाळून ठेव बाबा, नाहीतर बरगड्याच्या टिपाण्या वाचतील पुन्हा. खिमी बांधली साजिकबाई निर्णयच्या कुस्तीचा. ओहो तालमीतले पैलवान बाबूराव नाना गीते वारकरी केशरी किताबाचे मानकरी यांचा सन्मान होतो. पावसाळ्यात यांच्या शुभास्ते फोटो निघल्यासारखा आहे, निघला पाहिजे. 92 दिवसांमध्ये तुम्ही दिसताय. सागर जोडी आता सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. योगासन पट्टू आखाड्यात आला. नवनाथ सावंत नाव त्याचं हंबुर्तीकर नवनाथ, गाव वाकली, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. चेअरमन साहेब अमोल देवी यांच्याकडून सागर जोडीला 50 रुपयाचं बक्षीस. योगासनाचे प्रकार करून दाखवतो योगासन पट्टू. शरीर किती लवकर आहे त्याचं उत्तम उदाहरण समोर पाहायला मिळतं. नाहीतर काही काही जणाला अजून अर्ध्या तासाने रस्ते नीट चाला येत नाही. एका हातावर फिरायला लागलाय. रामदेव बाबांनी शिकवलंय निरोगी राहा, निर्व्यसनी राहा. योगासनाच्या माध्यमातून माणूस निरोगी राहू शकतो. हे समोर योगासनपट्टू दाखवतोय. गेले 10 वर्ष झालं हा योगासनपट्टू योगासनाचे प्रकार करतो. शिक्षणाचा खर्च, खुराकाचा खर्च भागत होता. 10 वर्षामध्ये 2-4 लाख रुपयाची एफडी केली होती योगासनपट्टूंनी. 20 आणि 21च्या सालामध्ये कोरोनासारखं संकट आलं आणि तेच संकट त्याच्या घरावर येऊन पडलं. कशाला लावतो मग भाऊसाहेब देवी यांच्याकडून योगासनपट्टूला 100 रुपयाचं बक्षीस आहे. कोरोनासारखं संकट आलं आणि जगावरती येऊन ठेपलं. ते संकट त्याच्या घरावरती आलं. आईला कोरोना झाला. आईला कोरोनातून वाचवताना जी एफडी केली होती ती मोडावं लागली, पण आईला वाचवलं. या जगातून त्याची आई निघून गेली. त्याला आईचं महत्व कळतं. आईच्या दुधात किती ताकद आहे. मोडून पडला संसार जरी मोडला नाही पाठीचा कणा, फक्त पाठीवर हात टाका म्हणते. करायची टाळ्या लेकरासाठी त्याला. सर्व शरीराचा बॅलन्स दोन्ही हातावरती केलाय. जर कुणाला करायचं असेल तर सकाळच्याला करा. आता करायचं जाताल तर अवघड होईल, कुठं तर ठणकेल. या जगातून ज्याची आई निघून गेली त्याला आईचं महत्व कळतंय. हातावर जोर मारतोय, दोन्ही पाय खांद्यावर घेतल्या. योगासनपट्टूंनी आई तुझं लेकरू हे नको करू, रानात फिरतोय रस्ता चुकले सांग मी काय करू. पायाने टाळ्या वाजवतोय, हाताने वाजवा म्हटलं. बाळासाहेब साठे यांच्याकडे योगासनपट्टूला 50 रुपयाचं बक्षीस. समोरून हात जोडल्या. माझ्यासाठी काहीतरी करा म्हणतोय. गरीबाचा पोरगा आहे, तुमच्या आधाराची गरज आहे. त्याला पाठीमागून हात जोडले. समुद्रातलं घोडभर पाणी काढल्याने समुद्र आटणार नाही. जवळच्या मैदानमध्ये गेल्या वर्षी आला, याही वर्षाला अनेक जण प्रेम करतात. प्रत्येकाने कुणी 10 रुपये द्या, कुणी 20 रुपये द्या. तुमच्या आधाराची त्याला गरज आहे. आई लोकांच्या बांधावरती काम करते. वडील हमालीचा व्यवसाय करतात आणि कर्जाचं डोंगर डोक्यावर असताना हा योगासनपट्टू अनेकांची मन जिंकून योगासन करतोय आणि प्रत्येक जण त्याला बक्षीस देतात. रिकाम्या हाताने कुणी पाठवू नका. जमल असं कुणी 10 रुपये द्या, कुणी 20 रुपये द्या. तुमच्या आधाराची गरज आहे. नंबर 1च्या पेरा करा खड्या. बाबू शेख यांच्याकडून योगासनपट्टूला माझ्याकडे 100 रुपये जमा झाले. जयराम ओळूसकर शिवधरीचा पैलवान
आखाड्यामध्ये आपला सन्मान होणार आहे. सन्मान याच्यासाठी केला जातो तुम्ही तालमीमध्ये भरपूर मेहनत करावी, गावाचं नाव उज्ज्वल करावं. शिवगडीच्या माणसाला तुमचा अभिमान आहे. अनेक वडोदकर या ठिकाणी आहे. म्हणा आता विष्णू मानेला 50 रुपये बक्षीस. जयराम वडोदकरचा सन्मान होतोय. नंबर 1 चे पहिला आखाड्यात चला. देऊन काय करायचं खर्च होते ना आपल्याला. अधिक दाता आखाड्यात चला. शेवट म्हणाव. पृथ्वीराज वडवे आखाड्यात चला. फोटो पेक्षा लाईव्ह फार महत्वाचं आहे. कुस्ती मल्लयुद्ध युट्यूब चॅनल 92 देशात लाईव्ह केलं जात आहे. आणि 10 वर्षांनी जरी तुम्ही आजचा साल टाकला तरी ते लाईव्ह मधून तुम्हाला कुस्ती पाहायला मिळते. शेवटचे पैलवान चला लवकर. अधिक दाताळ पृथ्वीराज वनवे. पोलीस खात्यातले अधिकारी तिथं कुस्तीत मन रमलं. त्यांचं कसलीच हालचाल नाही. सगळं प्रेक्षक तज्ञ आहे. त्याच्यामुळे काय कुणाला सांगायची गरज नाही. जवळच्याचं प्रेक्षक सगळं सुसंस्कृत आहे. त्यांना सर्व काही कळत आहे. आणि मान्यवर आखाड्यामध्ये आले. शेवटची कुस्ती निकाली होईल असं मान्यवर सांगताय. अधिक दाताळ वेलकम. पृथ्वीराज वनवे वेलकम. गाडीला हिटर द्या. मशीन तापू आता. चला खड्या. अनेक जण बक्षीस देत आहे. जेव्हा पण पटोले ग्राउंड मारा. मनोज अंधारे, परांडा तालुका, मनकेश्वर जवळ असलेलं भांडगाव, ज्या ठिकाणून या कुस्ती मैदानासाठी कुस्ती पाहण्यासाठी हजर आहे, त्यांचं स्वागत आहे. संतोष सावळे त्यांच्या समोर या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं स्वागत आहे. भांडगावला मैदान घ्या की तबला मास्टर जवळ याचे भजनी मंडळ यांच्याकडून मला 100 रुपयाचं बक्षीस दिले, धन्यवाद. मान्यवरांच्या शुभास्ते अर्थ कमिटी पंच सादिक भाई, भाऊसाहेब दळवी, चेअरमन साहेब, सरपंच, उपसरपंच, गावातली प्रतिष्ठित नागरिक आखाड्यामध्ये आले आणि आखाडा गच्च गच्च झाल्यासारखं वाटायला लागलाय. काळ्या लांगेचा पृथ्वीराज वनवे हात वरती करा आणि लाल लांगेचा अधिक दाताळ पाटोल्याचा पैलवान बाळासाहेबांचा पट्टा आणि पृथ्वीराज वनवे हा जामखेडचा पैलवान मंगेशदादा आजबेंचा पट्टा. अशी कुस्ती लागली. सादिक भाई कोणतं खाली बसल्याशिवाय कुस्ती लावू नका, थांबा 5 मिनिटं. हे खाली बसू द्या. आता कुणी पंच म्हणून थांबू नका, खाली बसा. कुस्ती निकाली होईल. गावाले सूचना देतात. चढी धरून कुस्ती दिली जात नाही. गावापुरती चढी धरायची नाही, सादिक भाई सांगताय. कुस्ती निकाली होईल.
कार्यकर्ते संतोष वाळुंजकर यांच्या मनाला आनंद वाटेल. मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद सन्माननीय संतोषजी वाळुंजकर, मी आपला आभारी आहे. इंडिया इज माय कंट्री, बजरंगबली आणि कुस्ती इज माय प्रॉपर्टी, बार्शी ब्युटिफुल सिटी, मी आपला आभारी आहे. पोलादी मनगटाला भिल्ले, डोक्यातल्या विचारांनी कुस्ती आखाड्यात चालू झाली. मानवी वाघ एकमेकांसमोर गुरगुरायला लागलेल्या, तुफानी कुस्ती लागली. 5,000 रुपये इनामाची घोट्यातून पटकावण्याचा प्रयत्न अधिक दाताचा कुस्ती कडेला जाते. कडेला बसलेले सांभाळून बसा. दोघांचं वजन 100 किलोच्या आसपास आहे. दोघांची बेरीज केली तर 200 किलोच्या आसपास जाईल आणि कुस्ती अंगावर पडली की लोलर फिरल्यासारखं होईल. कडेचे सांभाळून बसा. पाठीमागे सरका बारकी. सादिकभाई पंचाय, कुस्ती सुटणार नाही. इथं भाऊसाहेब जळवी जवळच बसल्यात, वारंवार सूचना देतात. कमिटीनं गेले 15 दिवस झाले पायाला धवडा बांधून कुणी तणाने, कुणी मनाने, कुणी गायनं वाचेनं अनेकांनी सहकार्य केलंय. म्हणून कुस्ती मैदान यशस्वी व्हायला लागलंय. उत्तर कुस्ती मैदान असंच झालं पाहिजे. यावर्षी कुणी 1000 रुपये वर्गणी दिले असेल तर त्यांनी पुढच्या वर्षी 1,500 द्या. 50% वाढवा, म्हणजे फार कुस्तीचं मैदान मोठं होईल. बाकीचे कार्यक्रमाला जरा थोडे गती कमी द्या, पण कुस्तीला मोठी गती द्या. पुरातन कालाची ही कुस्ती आहे. कुराण घ्या, बायबल घ्या, जैन धर्मशास्त्र घ्या, बौद्ध धर्म घ्या, अनेक धर्मात कुस्ती आली. मुख्य कुस्ती बोलकी झाली. कानामागून कालचं क्रिकेट आलं आणि फार मोठं झालं. काय लोक क्रिकेटसाठी व्यवसाय थांबवतात, पण क्रिकेट पाहतात. पण आपली कुस्ती ही मर्दूंची कुस्ती आहे, पुरुषार्थातली कुस्ती आहे. मैदान मोठा झाला पाहिजे याच्यासाठी आताच आहे. निकाली झाली कुस्ती काय ज्ञानदेव माने 200 रुपयाचं बक्षीस आहे चालू कुस्तीला. अशी कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. कुस्ती करा पैलवान. पोलीस डिपार्टमेंट इथं शांततेत कुस्ती पाहतात आणि गावकऱ्यांचंही सहकार्य त्यांना फार मोठं आहे. नाहीतर काही ठिकाणी भाऊसाहेब आम्ही पाहतोय भाऊ ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला प्रेक्षक जागेवर बसावं लागतं, पण इथं काही गरज नाही. हे कौतुक आणि कसं सगळं हे करायचं. पैसे द्यायचा ना तर पास तुझा आवाज येत नाही, मोठ्याने आवाज द्या, नाहीतर पुढच्या जलमी मुख होताल. मोठ्याने निर्देश करा. बजरंग बली की आयना कुंदुमला जवळ के अवघाशी रंग एक झाला, रंगीरंगीला तिरंग. निकाली कुस्ती झाली तर भाऊसाहेब यांचं 1,000 रुपये बक्षीस आहे.
रुपये लागलाय. 200 रुपये कुणाचा अजून? ज्ञानदेव माने 200. कुस्ती करा. 6200 रुपये नाम लावलाय. बोला चेअरमन साहेब. आणि या सोहळ्याला पांडेगावचा पैलवान, सुप्रसिद्ध पैलवान, कुस्तीशी नाळ असलेला विजय भोसले इथं हजर झालेला आहे. त्याचं स्वागत आहे. या कुस्ती मैदानासाठी आजूबाजूचे काही गावातले बाबा, आजूबाजूच्या गावातले जे मान्यवर इथं कुस्ती पाहण्यासाठी आल्यात त्या सर्वांचं जवळके ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. आणि कुस्ती मैदान संपल्यानंतर हलकीवाले मैदान गावापर्यंत जाईपर्यंत हलकी काय बंद करू नका. कुस्ती करा. घोट्यातून पट उचललेला आहे पैलवान अधिक दातांनी. सुंदर कुस्ती चालू आहे. दोन्ही पैलवान चिखल्या मारुती झाल्या. ज्याच्या गाडीत पेट्रोल आता इथून पुढे त्याची गाडी पळणार आहे. ज्याच्या बँकेत बॅलेन्स आहे त्याचा चेक ओढणार आहे. खात्यात बॅलेन्सच नसेल तर चेक कुठून वाटणार आहे. पुन्हा बाउन्स होतो चेक. म्हणून आता वडून थरी डावण्याचा प्रयत्न. पैलवान अधिक दाताचा डावात त्याची खासियत आणि मास्तरकी आहे. समोर नव्या दमाचा पैलवान पृथ्वीराज वनवे. अशी प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. डोळ्यात तेल घालून प्रत्येक माणूस या ठिकाणची कुस्ती पाहतोय. साधी कोईनं हुडकून जोड आणली आणि गाता कुस्ती समोर चालू आहे. घट्ट आणि गाता, जोडी जोड आणि तोडीस तोड कुस्ती आहे. कुस्ती करा पैलवान. पृथ्वीराज आधी दोघाला समज देतात साधिक पैलवान. कुस्ती कशी करायची आणि कुस्ती कशी दिली जात नाही. पंचांनी त्या कुस्तीला बोलतं राहावं. तेच भूमिका साधिकबाई बजावतात. बोला. कुस्ती जर सुटली तर दोघांना 1,000 रुपये दिला जाईल असं साधिकबाई सांगतायत पैलवान. आणि निकाली झाली तर आबासाहेब अवसरे यांचे 1,000 रुपयाचं बक्षीस लागलंय. त्याला म्हणायचं दान. दानतदार माणसं येत आहे. अवसरे यांचे 1,000 रुपये आणि 200 ज्ञानदेव माने. अजून 500 वर 7,500 कुस्ती गेली. एकदम तापला. आता एटीएमच घेऊन आले ती माणसं. भाऊसाहेब म्हणतात तुम्ही कुस्ती करा आणि बक्षीस घ्या. आणि पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती बराबर सुटली. सर्व पैलवान